ओम शांती। परमपिता परमात्मा शिव निराकार प्रजापिता ब्रह्मा बाबाच्या मुख कमलद्वारे आपल्याला सत्य ज्ञान देतात। जगामध्ये भरपूर ज्ञान आहे, पण शिव परमात्म्याकडं असं कोणतं ज्ञान आहे ते परमात्मा ब्रह्मा मुखद्वारे आता प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या द्वारे परमात्मा सांगत आहे। तर शिव परमात्मा आपल्याला सर्वप्रथम आपल्याला स्वतःचा सत्य परिचय देतात की बच्चे, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात, कशासाठी आलात, परत तुम्हाला कुठं जायचं आहे आणि शिव परमात्मा कुठं राहतो, परमात्म्याचं सत्य स्वरूप सत्य कर्तव्य काय आहे, या सर्व ज्ञान शिव परमात्मा ब्रह्माकुमारीच्या द्वारे देत आहे। तर परमात्मा आपल्याला सांगतात की बच्चे, आप आत्मा हो, चैतन्य शक्ती हो। तर आत्म्याला चैतन्य ह्याच कारणाने म्हटलेलं आहे की आत्मा सुख दुःखाचा अनुभव करणारी शक्ती आहे। आत्मा मन बुद्धी आणि संस्कार सहित अविनाशी अति सूक्ष्म शक्ती आहे। परमात्मा ही निराकार अनंत शक्ती आणि गुणांचा सागर आहे। ह्या सृष्टीचा खेळ आत्मा परमात्मा आणि प्रकृती यांच्यामध्ये चालतो। तर परमात्मा परमपुरुष आहेत। आत्मा ह्या 5 तत्वाचं शरीर धारण करून ह्या सृष्टीरूपी रंगमंचावर खेळ खेळते, कर्म करते आणि कर्माचं फळ सुख दुःख भोगून आपला पार्ट संपल्यानंतर परत आत्मा पुनर्जन्म घेत राहते। अच्छा, ओम शांती।